नमस्कार. मी प्रिया. तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकांच्या विश्वात मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी एक अतिशय रोमांचक कथा घेऊन आले आहे. पण तत्पूर्वी या कथेचे लेखक जिम कॉर्बेट यांच्याविषयी आपण थोडंसं बघूया. लेखक जिम कॉर्बेट हे नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती लिहिणारे आयरिश वंशाचे हिंदुस्थानात जन्मलेले एक विश्वविख्यात शिकारी व लेखक होते. मूळचे शिकारी असलेले जिम कॉर्बेट यांना लवकरच जाणवले की जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्यजीवांची संख्या कमी होत चालली आहे आणि म्हणूनच त्यांनी फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांची शिकार केली. जिम कॉर्बेट यांच्या दूरदृष्टीमुळे भारतात वन्यजीवांना अभयाने राहता यावे म्हणून त्यांच्याच शिफारसीने अभयारण्य घोषित करण्यात आली. त्यातील पहिले लॉर्ड माल्कम हिली यांच्या नावाने हिली राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याचा मान जिमना मिळाला आणि याच राष्ट्रीय उद्यानाचे 1957 साली कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असे नामांतरण झाले. आणि हे तेच राष्ट्रीय उद्यान आहे जे आज आपल्या सर्वांमध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क या नावाने सुप्रसिद्ध आहे. लेखक जिम कॉर्बेट यांचं कोणतंही पुस्तक हे वाचण्यासाठी जितकं रोमांचक आहे तितकंच आपल्या ज्ञानात प्राण्यांविषयी, जंगलाविषयी खूप मोलाची भर घालतात. बिबटे किंवा वाघ यांचं माणूस हे नैसर्गिक अन्न नाही. दिवसा ढवळ्या होणाऱ्या मानवी शिकारी वाघाकडून झालेले असतात, तर बिबट्या रात्रीच्या अंधारात माणसांचा जीव घेतो. या नियमाला मी आजवर एकही अपवाद बघितलेला नाही. हे दोन्ही प्राणी जंगलात राहतात. त्यांच्या बहुतेक सगळ्या सवयी सारख्या असतात. त्यांची शिकार करण्याची पद्धत एकसारखीच असते. ते आपली मानवी शिकार खूप लांब अंतरापर्यंत वाहून नेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या शिकारीच्या वेळा देखील सारख्याच असणं अगदी नैसर्गिक आहे. पण तशा त्या नसतात. यामागचं कारण म्हणजे या दोन्ही प्राण्यांच्या धाडसी वृत्तीमध्ये असलेला फरक. वाघ नरभक्षक होतो तेव्हा त्याला वाटणारी माणसाबद्दलची सगळी भीती संपलेली असते. रात्रीच्या अंधारात माणसाचा वावर कमी असतो. त्याऐवजी माणूस दिवसा उजेडी जास्त मोकळेपणाने भटकंती करतो. त्यामुळे वाघाला त्याच्या सावजाची शिकार दिवसा उजेडी सहजपणे करता येते. त्या उलट बिबट्याचं असतं. त्याने कितीही नरबळी घेतले तरी त्याची माणसाबद्दलची भीती जराही कमी होत नाही. त्याला दिवसा उजेडी माणसाचा सामना अजिबातच करायचा नसतो. त्यामुळे माणूस रात्रीच्या वेळी बाहेर पडला की बिबट्या त्याची शिकार करतो. माणसाबद्दलची भीती संपल्यामुळे वाघ दिवसा नरबळी घेतो, तर बिबट्याला माणसाबद्दल वाटणारी भीती काही केल्या कमी होत नसल्याने तो रात्रीच्या अंधारात माणसावर हल्ला करतो. या दोन्ही प्राण्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे नरभक्षक बिबट्याच्या तुलनेत नरभक्षक वाघाची शिकार करणं सोपं जातं. नरभक्षक वाघ ज्या परिसरात वावरतात त्या परिसरात त्यांना उपलब्ध असलेल्या नैसर्गिक अन्नाच्या उपलब्धतेवर ते नरभक्षक होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या त्यांच्या शारीरिक अकार्यक्षमतेच्या स्वरूपावर आणि हे नरभक्षक म्हणजे बछड्यांसह वावरणारी मादी आहेत की नर यावर नरभक्षक वाघांच्या शिकारीची वारंवारिता अवलंबून असते. एखाद्या विषयामधलं आपलं ज्ञान कमी असेल आणि त्या आधारे आपल्याला एखादं मत तयार करता येत नसेल तर आपण दुसऱ्याच्या ज्ञानाचा आधार घेतो. त्यासाठी वाघा इतकं चपखल उदाहरण देता येणार नाही. मी नरभक्षक वाघांबद्दल नाही तर एकूण सगळ्याच वाघांबद्दल बोलतो आहे. त्यांच्या या छोट्याशा अनुभव विश्वातून त्यांना असं कळलं होतं की तुम्ही जर वाघाच्या वाट्याला गेला नाहीत, त्याला त्रास दिला नाहीत तर तोही तुमच्या वाट्याला जात नाही. दिवसाच्या वेळेत वाघ दिसला तर त्याला टाळायचं असतं आणि ते शक्यच नसेल तर तो समोरून निघून जाईपर्यंत अत्यंत स्तब्ध उभं राहायचं असतं. हेही त्यांना या अनुभवी लोकांकडून समजलं होतं.
निसर्गाच्या साखळीमध्ये समतोल राखण्यासाठी वाघ हा महत्वाचा दुवा ठरतो. त्याचं नैसर्गिक खाद्य माणसाकडून हिरावून घेतलं जातं तेव्हा किंवा अगदी दुर्मिळ प्रसंगामध्ये खरोखरच गरज म्हणून तो माणसांना मारतो. त्याचं नैसर्गिक भक्ष्य त्याला मिळालं नाही तर तो ज्या गाईगुरांना मारतो त्यांचं प्रमाण 2% आहे. असं असताना या संपूर्ण प्रजातीवरच क्रूर रक्तपिपासू असे शिक्के मारणं चुकीचं आहे. शिकाऱ्यांच्या अनेक वर्षांच्या भटकंतीमधून अनुभवातून त्यांची मतं तयार झालेली असतात. त्यामुळे ते त्यांच्या मतांबाबत आग्रही असतात. वाघाची शिकार मचाणावर बसून करायची, हत्तीच्या पाठीवर बसून करायची की जंगलात फिरून करायची याबाबत शिकाऱ्यांमध्ये एक वेळ एकमत नसेल, पण माझ्या या एका मुद्द्याशी मात्र झाडून सगळे शिकारी सहमत असतील आणि तो म्हणजे वाघ हा असीम धैर्य असलेला, मोठ्या मनाचा, सहृदय असा उमदा प्राणी आहे. प्राप्त परिस्थितीत त्याच्या बाजूने लोकमताचा रेटा उभा राहिला नाही आणि तो जर कायमचा नष्ट झाला तर आपला देश प्राणी संपदेमधला हा मानबिंदू कायमचा गमावून बसेल. 50 वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी जिम कॉर्बेट यांनी हे जे अभ्यासपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे हे किती महत्वाचं आहे हे आज या क्षणाला सुद्धा आपल्याला लक्षात येईल. जिम कॉर्बेट यांनी आपल्या मॅन ईटर्स ऑफ कुमाऊ या त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांचे नरभक्षक वाघांविषयीचे खूप सगळे अनुभव लिहिलेले आहेत आणि त्यातीलच काही अनुभव आपण बघणार आहोत. आणि मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना सुद्धा या कथा ऐकताना तितक्याच रोमांचक वाटतील. मी एडी नॉवेल्स बरोबर मलानी इथं शिकारीला गेलो असताना त्या परिसरामधल्या एका वाघिणीबद्दल ऐकलं. तिलाच तर चंपावतची नरभक्षक या नावाने ओळखलं जायला लागलं. संयुक्त प्रांतामधले सर्वोत्तम शिकारी म्हणून एडी नावाजले गेले होते. त्यांच्याकडे शिकार कथांचा कधीही न संपणारा खजिनाच होता. खरं तर ज्यांच्याकडे आयुष्यामधल्या सगळ्या सर्वोत्तम गोष्टी असतात अशा मोजक्या आणि भाग्यवान लोकांपैकी ते एक होते. नेमकेपणा आणि अचूकपणा यात त्यांच्या रायफल सारखी दुसरी रायफल नव्हती. त्यांचा एक भाऊ भारतामधला उत्तम नेमबाज होता तर दुसरा भारतीय लष्करात होता आणि उत्तम टेनिस खेळायचा. जगातला उत्तम शिकारी असलेल्या त्यांच्या मेहुण्याची चंपावतच्या या नरभक्षक वाघाला मारण्यासाठी सरकारने नेमणूक केली असल्याचं त्यांनी मला सांगितलं. तेव्हाच या वाघाचे फारच थोडे दिवस उरले असल्याचं निश्चित झालं होतं. त्यानंतर 4 वर्षांनी मी नैनितालला भेट दिली. तेव्हा काही अनाकलनीय कारणांमुळे चंपावतचा तो नरभक्षक वाघ मारला गेला नसल्याचं आणि त्याचं असणं ही सरकारसाठी एक मोठीच डोकेदुखी होऊन बसली असल्याचं समजलं. त्याला मारणाऱ्यांसाठी इनाम जाहीर केलं गेलं होतं. काही खास शिकारी नेमले गेले होते आणि अल्मोडा डेपोमधून काही गोरख्यांच्या पलटणीही पाठवल्या गेल्या होत्या. या सगळ्या उपाययोजना करून सुद्धा त्या नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढतच चालली होती. नंतर समजलं की तो वाघ नव्हता, ती वाघीण होती. ती नेपाळहून कुमाऊमध्ये आली तेव्हा पूर्णतः नरभक्षक झाली होती. नेपाळमध्ये तिनं 200 माणसांचा जीव घेतला होता आणि त्यानंतर सशस्त्र नेपाळ्यांच्या एका पथकाने तिला तिथून हुसकावून लावलं होतं. गेली 4 वर्ष तिचं कुमाऊमध्ये वास्तव्य होतं. तिथं तिने आणखी 234 माणसांचे बळी घेतले. कुमाऊ सध्याचं जे उत्तराखंड राज्य आहे तिथं कुमाऊ आणि गढवाल असे 2 भाग आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातील कुमाऊ ही जी रेंज आहे त्याला लागूनच नेपाळची बॉर्डर असल्यामुळे तिथं नरभक्षी झालेल्या या वाघिणीला नेपाळमधून हुसकावून लावण्यात आलं आणि नंतर ती आपल्या भारतामधल्या कुमाऊ या भागामध्ये आली. साधारण 400 भर तरी माणसांचा जीव या एका वाघिणीनं, नरभक्षी वाघिणीनं घेतलेलं म्हटलं जातं. मी नैनितालला पोहोचतोच बर्तोड हे नैनितालचे उपायुक्त मला भेटायला आले. तेव्हा मला ही सगळी परिस्थिती समजली.
नंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता ते हल्द्वानीमध्ये कोठेतरी चिरनिद्रा घेत आहेत. बर्थोड यांचं व्यक्तिमत्व असं होतं की त्यांना ओळखणारे सगळेच जण त्यांच्यावर प्रेम करत आणि त्यांना मान देत. या नरभक्षक वाघिणीचा त्यांच्या अखत्यारीतील जिल्ह्यामधल्या लोकांना किती उपद्रव होत होता, तिच्यामुळे त्यांची चिंता कशी वाढली होती हे त्यांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे तिने घेतलेल्या पुढच्या नरबळीची बातमी यायच्या आत मी तातडीने चंपावतकडे कूच करणार असल्याचं वचन त्यांनी माझ्याकडून घेतलं. तेव्हा त्याचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. मी त्यांना 2 अटी घातल्या. पहिली, या वाघिणीला मारण्यासाठी सरकारने जाहीर केलेलं इनाम रद्द केलं जावं, आणि दुसरी, तिला मारण्यासाठी नेमलेले खास शिकारी अल्मोडाहून मागवलेले गुरखे यांना परत बोलावलं जावं. या मागच्या माझ्या कारणांचं स्पष्टीकरण देण्याची खरं म्हणजे गरज नाही. असा इनाम घेणारा शिकारी म्हणून आपल्याला ओळखलं जावं हे कुणाही अस्सल शिकाऱ्याला आवडणार नाही याची मला खात्री आहे. आणि एकाच वाघाच्या मागावर जास्त लोक असतील तर त्यांना अपघाताने एकमेकांची गोळी लागण्याचा धोका नाकारता येत नाही. ते टाळणं आवश्यक होतं. माझ्या या अटी मान्य केल्या गेल्या आणि आठवडाभरानंतर एका भल्या सकाळी बर्थोड मला भेटायला आले. दाबीधुरा आणि घुनघाट यांच्या दरम्यान असलेल्या पाली या गावामधल्या एका स्त्रीचा त्या नरभक्षक वाघिणीने बळी घेतला असल्याची बातमी रात्री त्यांच्याकडे आली असल्याचं त्यांनी मला सांगितलं. कधीतरी अशी बातमी येणार असल्याची आणि आपल्याला ताबडतोब निघावं लागणार असल्याची जाणीव असल्यामुळे मी 6 जणांना माझ्याबरोबर येण्यासाठी सांगून ठेवलं होतं. माझं सामान साहित्य वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पहिल्याच दिवशी नाश्ता करून निघाल्यानंतर आम्ही घारीच्या दिशेने 17 मैलांचं अंतर पार केलं. दुसऱ्या दिवशी आमचा नाश्ता मोर्नोला तर रात्रीचा मुक्काम दाबीधुरा इथं पडला. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही पाली इथं पोचलो. तेव्हा नरभक्षक वाघिणीने त्या स्त्रीचा बळी घेतल्याच्या घटनेला 5 दिवस होऊन गेले होते. त्या गावामधले स्त्री, पुरुष आणि मुलं असे मिळून 50 जण भयंकर दहशतीखाली होते. मी त्या गावात पोहोचलो तेव्हा सूर्य वर असला तरी सगळं गाव घरदारं बंद करून बसलं होतं. माझ्या माणसाने गावच्याच आवारात चूल पेटवली आणि मी तिथेच चहा घेत बसलो. तेव्हा कुठे एका घराचं दार अगदी सावधपणे उघडलं गेलं आणि घाबरलेल्या लोकांनी बाहेर यायला सुरुवात केली. आदले 5 दिवस लोकांनी त्यांच्या घराचं दार देखील उघडलं नसल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या अंगणाची, परिसराची अवस्था म्हणजे अस्वच्छता बघून ते खरं बोलत असल्याचं लक्षात येत होतं. त्यांच्याकडचा अन्नाचा साठा संपत आला होता. नरभक्षक वाघिणीला मारलं नसतं किंवा तिथून पळवून लावलं नसतं तर लोकांची उपासमार झाली असती. वाघीण अजूनही त्याच परिसरात होती हे उघड होतं. सलग 3 रात्री लोकांना घरांपासून साधारण 100 यार्ड अंतरावरच्या परिसरातून तिची गुरगुर ऐकू येत होती. डरकाळ्या ऐकू येत होत्या. विशेषतः आम्ही पोचलो त्या दिवशी गावाच्या खालच्या अंगाला असलेल्या शेतात लोकांना ती दिसली होती. गावच्या प्रमुखाने आम्हाला राहण्यासाठी अगदी आनंदाने एक खोली देऊ केली. पण आम्ही 8 जण होतो आणि त्या खोलीचं दार ज्या दिशेला उघडत होतं ती परसाकडची बाजू होती. त्यामुळे मी उघड्यावरच रात्र घालवायचा निर्णय घेतला. रात्रीच्या जेवणानंतर काम करायचं असल्यामुळे उपलब्ध अन्न घटकांमधून पटकन तयार होईल असे पदार्थ माझ्या माणसाने तयार केले. त्यानंतर ती त्या सुरक्षित खोलीत जाऊन बसली. मी रस्त्याच्याच बाजूला असलेल्या एका झाडाला पाठ टेकून बसलो. गावकऱ्यांनी सांगितलं होतं की या रस्त्यावरून रात्री फेरपटका मारायची तिला सवय होती. वाघिणीने मला पाहण्याआधी मी तिला पाहिलं असतं तर मला तिला मारण्याची संधी मिळण्याची शक्यता असल्याचं चंद्र पूर्ण वर आला तेव्हा मला वाटत होतं. शिकारीची वाट बघत मी जंगलात कितीतरी रात्री घालवल्या होत्या, पण अशा पद्धतीने नरभक्षकाची वाट बघण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. समोरचा रस्ता चंद्रप्रकाशात उजळून निघाला होता, पण रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडांच्या सावल्या त्यावर पसरल्या होत्या. जोरदार वाऱ्यामुळे
झाडांच्या फांद्या आणि त्यांच्या सावल्या हलायला लागल्या. तसे डझनभर वाघ मला माझ्या दिशेने येताना दिसू लागले. त्या नरभक्षक वाघिणीच्या तावडीत स्वतःहून जाण्याचा मला भयंकर पश्चाताप व्हायला लागला. गावात परत जायचं धैर्य देखील माझ्यात उरलं नव्हतं आणि स्वतःहून हातात घेतलेलं काम पूर्ण करण्याचीही भीती वाटायला लागली होती. थंडीबरोबरच भीतीने माझे दात एकमेकावर आपटून वाजायला लागले होते. पण रात्रभर मी तिथे तसाच बसून राहिलो. समोर दिसणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमधून पहाटेचे राखाडी रंग दिसायला लागले तसा मी शरीराजवळ घेतलेल्या माझ्या 2 गुडघ्यांमध्ये डोकं खुपसून झोपून गेलो. तासाभरानंतर माझी माणसं आली तेव्हा मी त्या स्थितीत गाढ झोपलेलो होतो. मी वाघिणीचा आवाजही ऐकला नव्हता की दुसरं काहीही पाहिलं नव्हतं. आम्ही गावात परतलो. वाघिणीने जिथं जिथं माणसांना मारलं होतं त्या ठिकाणी गावकऱ्यांनी मला घेऊन जावं म्हणून मी प्रयत्न केले, पण त्यासाठी कुणीच तयार होईना. रात्रभर बाहेर राहूनही मी वाघिणीपासून बचावलं असल्याने ते आश्चर्यचकित झालेले दिसत होते. वाघिणीने माणसं मारलेल्या जागांच्या दिशा त्यांनी मला त्यांच्या आवारातूनच दाखवल्या. मी तिथे जाण्यासाठी कारणीभूत ठरलेली शेवटची हत्या गावच्या पश्चिमेला असलेल्या डोंगरावर झाली होती. साधारण 20 महिला आणि मुली गाई गुरांसाठी ओक वृक्षाची पानं गोळा करत असताना त्यांच्यामधीलच एक दुर्दैवी महिला मारली गेली होती. त्यावेळी तिथं असलेल्या सगळ्याच जणी मला माहिती देण्यास उत्सुक होत्या. त्या सगळ्या जणी मध्यान्ह होण्याच्या 2 तास आधी घराबाहेर पडल्या होत्या. साधारण अर्धा मैल गेल्यानंतर झाडावर चढून त्यांनी पानं तोडली होती. जिचा बळी गेला होता तिच्यासह आणखी दोघींनी घडीच्या बाजूला असलेलं एक झाड निवडलं होतं. नंतर मी पाहणी केली तेव्हा ती घड 4 फूट खोल आणि 10 ते 11 फूट रुंद असल्याचं मला आढळून आलं. आवश्यक तेवढी सगळी पानं तोडल्यानंतर ती महिला झाडावरून खाली उतरत असतानाच मागच्या पायांवर उभं राहून वाघिणीने तिचे दोन्ही पाय पकडले होते. तोपर्यंत तिला कुणीच पाहिलं नव्हतं. त्यानंतर त्या महिलेचा फांदीला धरलेला हात सुटला होता आणि ती दरीत घसरत गेली होती. वाघिणीने तिचे दोन्ही पाय सोडून दिले होते. ती उठण्याचा प्रयत्न करत असताना वाघिणीने तिचं नरडं पकडलं होतं. त्या महिलेला घेऊन ती दरीच्या पलीकडच्या दाट झाडाझुडपांमध्ये नाहीशी झाली होती. बाकीच्या 2 जणी तिथूनच अवघ्या काही फुटांवर झाडावर होत्या. त्यांच्या समोरच हा सगळा प्रकार घडला होता. बळी पडलेल्या त्या महिलेला घेऊन वाघीण दिसेनाशी झाली. भयंकर घाबरलेल्या त्या महिला कशाबशा धावत पळत गावात आल्या होत्या. दुपारच्या जेवणासाठी पुरुष मंडळी नुकतीच घरी आली होती. मग सगळे जण एकत्र जमले. कुणी ड्रम घेऊन आला तर कुणी धातूची भांडी घेऊन आला. थोडक्यात ज्यापासून आवाज निर्माण होईल अशा वस्तू घेऊन प्रत्येक जण आला. सगळी तयारी करून पुरुष पुढे आणि महिला मागे अशा पद्धतीने ते त्या महिलेला शोधण्यासाठी निघाले. आज आपण येथेच थांबूया. गावकऱ्यांनी त्या महिलेचा शोध कसा घेतला, जिम कॉर्बेट यांनी त्या नरभक्षक वाघाच्या तावडीतून गावकऱ्यांची सुटका केली की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. तसेच कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. या रोमांचक कथेचा पुढचा भाग घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.